रोजच्या जेवणासाठी काय बनवायचं असं सगळ्यांना प्रश्न पडतो। तर असा जर झणझणीत भेट आणि सोबत साधं वरण जर असेल तर मस्त मजाच वेगळी। दुपारच्या जेवणासाठी असा बेत बनवला होता, सगळ्यांना आवडला। तर इथे मी घेतलेला आहे साधारण मोड आलेले मूग 3 कप इतकं। आता याची भाजी करूया। तोपर्यंत इथे मी कुकरला साधं वरण लावून घेतलेलं आहे, भात सुद्धा लावून घेतलेला आहे। तर इथे मी कढईमध्ये मसाला करण्यासाठी साधारण पाव कप इतकं सुक्या खोबऱ्याचे काप थोडंसं तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये टाकत आहे 3 चमचे इतकं तीळ आणि उभ्या चिरलेला अर्धा कप इतकं कांदा, सोबतच आलं लसूण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचाचं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, हलकसा रंग चेंज होईपर्यंत। त्याचबरोबर यामध्ये 3 हिरव्या वेलच्या आणि 4 लवंगा सुद्धा टाकून घेतलेला आहे। साधारण 3 मिनिटानंतर इथे कांद्याचा हलकसा रंग चेंज झालेला आहे, अगदीच लाल करायचा नाही। या पद्धतीने हलकसा रंग चेंज झालं की यामध्ये टाकत आहे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभ्या फोडी चिरून घेतलेल्या आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतलेली आहे, मूठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। ते सुद्धा यासोबत मिक्स करूया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे सगळे जिन्नस छान असं नरम असं वाफतील। तर या ठिकाणी साधारण अर्धा चमचा इतकं मीठ यावर टाकून घेतलेलं आहे। झाकण लावूया आणि इथे आपण मोड आलेल्या मुगाची भाजी करत आहोत। याऐवजी तुम्ही मटकी, चना, चवळी सुद्धा घेऊ शकता किंवा सगळे मिक्स करून सुद्धा घेऊ शकता, भाजी छान होते। तर या ठिकाणी आता आपले सगळे जिन्नस छान असं वाफल्या गेलेले तुम्ही बघू शकता। हे सगळे जिन्नस थोडंसं थंड झाले की मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे मी 5 छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेले आहे। हाताने या पद्धतीने थोडे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 5 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर कांदा टमाट्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं वाटण परतून घेतल्यानंतर तेल साईडला सुटू लागलं की त्यामध्ये टाकायचं आहे पावडर मसाले, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर इथे मी 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे रंगासाठी। 1 चमचा भर बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा इतका कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। कांदा लसूण मसाला जर नसेल तर तुम्ही भाजीसाठी जो कोणता मसाला वापरता ते तुम्ही वापरू शकता। पावडर मसाले सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून हे वाटण थोडा वेळ परतून घेऊया। तर इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे, म्हणजे भाजीला छान अशी चव येते आणि त्याचबरोबर पटकन भाजी तयार होते। तर या ठिकाणी साधारण 1 वाटीभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आणखीन 1 मिनिट हे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे। वाटण परतवते वेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, मोठा करायचा नाही। छान असं वाटण परतून घेतल्यानंतर यामधलं तेल साईडला सुटू लागलं, रंग छान येऊ लागलं वाटणला, तर त्यावेळेस यामध्ये मोड आलेले मूग आणि त्याचबरोबर बटाटा टाकून घ्यायचा किंवा आलू टाकून घ्यायचं। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट याच पद्धतीने छान असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे भाजीचा जे वाटण आहे छान असं व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, एकतर भाजी छान शिजते आणि रंग सुद्धा भाजीला छान येते। त्यासोबत भाजीला खमकपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे इतकं कसुरी मेथी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। भाजीला खमंगपणा येण्यासाठी 1 चमचाभर बटर टाकून घेतलेलं आहे। पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन, तर इथे मी साधारण ग्लासभर इतकं गरम पाणी आणखीन टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 1 छोट्या लिंबाच्या आकाराचा गुळाचा खडा यामध्ये टाकून घेतलेला आहे, म्हणजे सगळ्या चवी छान बॅलन्स होतात। तेल साईडला सुटत आहे, म्हणजे आपली भाजी होत आलेली आहे। आता कढई दुसऱ्या गॅसवर ठेवून देत आहे। आता साध्या वरणाला फोडणी देऊया। कुकर सुद्धा इथे माझं झालेलं आहे। भात आणि वरण एकदाच मी कुकरला शिजून घेतलेलं होतं। तर या ठिकाणी अर्धा कप तुरीची डाळ शिजून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घोटून घेतलेलं आहे, बाकी दुसरं काही टाकलेलं नाही। आता वरणाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे। 4 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे जास्त तिखट होणार नाही पण थोडंसं तिखटपणाचा जाणीव होतो। आणि या ठिकाणी
कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे। जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या नाही टाकलं तरी चालतो। आता इथे भाजी सुद्धा होत आलेली आहे। वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। गॅस बंद करूया। सोबतच यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया। हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजून घेतलेलं तुरीच्या डाळीचं जे वरण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर हे वरण जे आहे थोडंसं दाटसर असं छान वाटतो, अगदीच पातळ करायचं नाही। तर या ठिकाणी वरण पूर्ण टाकून घेतलेले आहे आणि बेसिक मसाले टाकायचे। तर इथे मी साधारण 1 चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि 1 पाव चमचा इतका काळा मसाला आणि 1 मोठ्या आकाराच्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे। म्हणजे सगळ्याच चवी छान असं बॅलन्स होतात। थोडंसं लिंबाच्या आंबटपणामुळे वरणाला मस्त टेस्ट येते। तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। पावडर मसाले छान मिक्स केल्यानंतर आणखीन 1 ग्लासभर इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मीठ जे आहे आता इथे आपल्याला बेदाणीच टाकायचं आहे, कारण आपण वरण घोटते वेळेस सुद्धा मीठ टाकलेलं होतं। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे। या पद्धतीने वरणाला थोडंसं फेस येऊ लागलं की आपलं वरण छान उकळलं गेलं असं समजायचं। आता यावर तडका देण्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा आलं लसण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित तुपाचा तडका यावर टाकून घ्यायचा आहे। झाकण लावून 1 मिनिट उकळून घ्यायचं आहे, म्हणजे याचा सगळा फ्लेवर मस्त उतरतो वरणामध्ये। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथे आपल्या साधा वरणाला फोडणी दिलेला आहे आणि छान असं तयार झालेलं तुम्ही बघू शकता। अगदी साध्या पद्धतीचं हे वरण तयार झालेलं आहे, पण चवीला मस्त भन्नाट लागतो। यासोबत मस्त झणझणीत असं मोड आलेल्या मुगाची भाजी। एकदा या पद्धतीने नक्की बेत करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर साध्या सोप्या पद्धतीच्या ह्या दोन्ही प्रकार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।